त्या काळोख्या जंगलात शेकोटीजवळ बसलेले ते लोक आणि एक अनोळखी वैद्य. पण खरी गोष्ट अशी होती की तो वैद्य उपचारासाठी आला नव्हताच. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दिलकशी च्या भाग 69 मध्ये. आजचा भाग थोडासा शांत वाटेल, पण या शांततेतच दडलंय एक मोठं रहस्य. जंगलातली एक वस्ती, एक आजारी माणूस आणि त्याच्या आजूबाजूला फिरणारा एक वैद्य. पण प्रश्न असा आहे की हा वैद्य खरंच उपचार करतोय की काहीतरी वेगळा खेळ चालू आहे. संध्याकाळचा वेळ होता. खूप थंडी पडली होती. जंगलात एक वस्ती पुढे 4-5 लोक शेकोटीच्या उबदार शाल अंगावर लपेटून तळहातांना गरमी देण्याचा प्रयत्न करत होते. क्यों रे, वो शिरपा क्या ज्यादा बीमार है? त्यातला एक व्यक्ती दुसऱ्याला म्हणाला. हाँ रे, उसके घर पे तो कोई हकीम भी आजकल आके रह रहा है. माहीत नाही बेनं जगतं की मरतं. बसलेले 2 लोक माहिती पुरवत म्हणाले. अरे वो देखो हकीम जा रहा है, बुला तो जरा इसको इधर. मुझे भी थोड़ी अंदर से जलन महसूस हो रही है, तो मैं भी कोई दवाई पूछ लूं. तसं त्या लोकांमध्ये बसलेल्या एकाने त्या जाणाऱ्या व्यक्तीला आवाज देऊन त्याच्याजवळ बोलवलं. त्या व्यक्तीने सुद्धा त्याच्या डोक्यावरची टोपी व्यवस्थित केली आणि अंगावरची शाल पुन्हा घट्ट करून या लोकांजवळ येऊन बसला. तुमच्या इकडे थंडी खूप वाढली आहे ना? तो वैद्य म्हणाला. तुमच्या शहरात काय त्या गाड्यांमुळे तुम्हाला थंडी जाणवत नसेल ना? आमची वस्ती काय या जंगलात आहे ना, त्यामुळे इकडे थंडी लय जबरदस्त पडते. त्या व्यक्तीच्या बोलण्यावर त्या वैद्याने मान हलवून होकार दिला आणि तो सुद्धा शेकोटीची आस घेऊ लागला. वो शिरपा की तबीयत कुछ ठीक ही नहीं हो रही. अभी आपसे पहले भी कितने हकीम और वैद्य ने उसकी बीमारी का इलाज करने की कोशिश की, लेकिन वो वैसे के वैसे ही पड़ा रहा. गप्पांमध्ये रात्र वाढत होती. त्या शहरापासून दूर जंगलाजवळ वस्ती असल्यामुळे तिथे भयानक शांततेत रातकिड्यांचा आवाज येऊ लागला होता. तुम्ही माणसं तुमच्या ट्रक घेऊन कुठेही फिरत राहतात आणि मग विचार न करता कोणाच्याही जवळ जातात. त्यामुळे हे असले आजार सोबतच घेऊन घरी येतात. त्या वैद्याने शिरप्याचा आजार त्यांना समजेल अशा भाषेत सांगताच त्या सर्वांनी एकमेकांकडे डोळे मोठे करून बघितलं. म्हणून तो असा काडीवाणी झालाय काय? म्या त्याला म्हटलं होतं की तू ह्या चंपा चमेलीच्या मागे जाऊ नकोस, पण त्यो थू मर म्हणा साल्याले आता तिकडे. तो व्यक्ती शिरप्याला शिव्या घालत म्हणाला. तसं इतर बसलेल्यांनाही त्यांच्या माना होकारात हलवल्या. मी तर त्याला 2 दिवस अजून औषध देईलच, पण मला नाही वाटत तो ठीक होईल. आणि मला असं वाटतंय की तुम्ही कोणी पण फार अपेक्षा ठेवू नये, त्या वैद्याने सांगितलं. मतलब ये 2 दिन बाद चले जाने वाला है. अगर हमें अपनी बीमारी के बारे में इससे कुछ पूछताछ करनी हो तो हमें अभी करनी पड़ेगी. तिथे बसलेला एक माणूस दुसऱ्या माणसाच्या कानात खुसफुसला. त्यावर दुसऱ्या माणसाने सुद्धा त्याची मान होकारात हलवली. बरं, तुमच्या या वस्तीमध्ये कोणी मला जंगल फिरवून आणू शकेल का? काय आहे, काही वनौषधी मिळाली तर ती सोबत घेऊन जायचा विचार करत होतो म्हणून, त्या वैद्याने विचारले. तसं त्यांच्यात बसलेला तो मराठी माणूस अगदी उत्साहात म्हणाला. मी आहे की, मी घेऊन जाईन ना तुम्हासने. हो हो, चालेल ना, आपण उद्या जाऊ. मी असं ऐकलं आहे की या जंगलात कुठेतरी पांढरी माती आहे. मला थोडीशी ती मातीही घ्यायची आहे. तुम्हाला तर माहितीच असेल ना त्या मातीबद्दल, तो वैद्य म्हणाला. तसा त्या मराठी माणसाने त्याच्या हाताने त्याचं डोकं खाजवलं आणि इतर बसलेल्या लोकांकडे बघितलं. तर त्यांच्या तोंडावरून हे समजत होतं
की त्यांनाही त्या पांढऱ्या मातीबद्दल काही माहिती नाही. मी ऐकलं तर आहे, पण कुठे आहे ते काय माहीत नाही बघा. ते कसं आहे ना, मी बरेच महिने ड्युटी लागली तसं ट्रकवर राहतो. त्यामुळे इथे फक्त कामधंदा नसतो तेव्हाच येत असतो. त्या माणसाने बिचारं तोंड करत सांगितलं. देखो हुकीम बाबू, मेरे को ये तो नहीं पता कि वो सफ़ेद मिट्टी कहाँ पे मिलेगी, लेकिन तुमको उस तक कौन लेके जाएगा ये मुझे पता है. लेकिन मुझे थोड़ा आपसे काम है. तो व्यक्ती बोलता बोलता थांबला. तसा तो वैद्य त्याला लगेच म्हणाला, अहो मला जर कधी तुमच्यामुळे फुकट औषध मिळत असेल तर मी कशाला तुमच्याकडून पैसे घेणार. सांगा बरं तुम्हाला काय त्रास होता आहे. आपण आत्ताच नाडी परीक्षण करून घेऊ. त्या वैद्याने त्याच्या समोरच्या माणसाची नाडी परीक्षण करण्याकरता हात मागण्यासाठी स्वतःचा हात पुढे केला, पण त्या व्यक्तीने काही त्याचा हात वैद्याच्या हातात दिला नाही. नहीं नहीं, मैं वो हम जरा घर पे जाके देखेंगे. त्या व्यक्तीला आजूबाजूला बसलेल्या लोकांसमोर नाडी परीक्षण करायला लाज वाटत होती, कारण तो सुद्धा शिरप्यासारखं नको तिथे तोंड मारून फिरणाऱ्यातला होता. ठीक आहे, पण तुम्ही हे तर सांगा मला, त्या पांढऱ्या मातीबद्दल कोण घेऊन जाईल. त्या वैद्याने बोलता बोलता त्याच्या खिशात हात घातला आणि पुन्हा शेकोटीची आस घेऊ लागला. अरे तू त्या मुन्नाची तर गोष्ट नाही करत ना, तिथे बसलेल्यांपैकी एक म्हणाला. तसं त्या माणसाने त्याची मान होकारात हलवली. कोण मुन्ना आणि कुठे भेटतील ते. ते मला घेऊन जातील का त्या पांढऱ्या मातीपर्यंत. वैद्याने विचारलं. तसं तो माणूस बोलू लागला. वो मुन्ना पहले हमारी ही बस्ती में रहता था. एक दिन उसे कहीं से जंगल में सफ़ेद मिट्टी के बारे में पता चला. वैसे तो हम लोगों ने भी अभी तक उस मिट्टी को देखा नहीं, पता भी नहीं कि ये बात सच है या नहीं. नाही नाही, खरं आहे. ती पांढरी माती फक्त याच जंगलात मिळते. खूप वनौषधी वस्तू आहे हो ती, आणि त्यामुळे बरेच असे दुर्गम आजारसुद्धा बरे होतात. आमच्या आयुर्वेदाच्या पुराणात आम्हाला याच जंगलाचं नाव लिहिलेलं दिसलं होतं. पण मी याआधी या जंगलात बऱ्याच वेळा काही औषधींसाठी येऊन गेलो, तरी मला ती माती काही सापडली नाही. त्या वैद्याने त्या लोकांच्या चेहऱ्याकडे बघत हळुवारपणे खुलासा केला. आम्हाला नाही माहीत त्या मातीबद्दल, पण तो मुन्ना जेव्हा पण तिकडे जायचा असा पूर्ण पांढराफट भूतावानी होऊन यायचा. उसका कहना था कि वो उस सफ़ेद मिट्टी को सोने के दाम पर बेचेगा. इस वजह से उसने वो जगह कभी हमें भी नहीं दिखाई. आता हळूहळू सर्वच लोक चर्चेत भाग घेऊ लागले. देखो हकीम, मैं तुम्हें उस मुन्ना तक तो पहुंचा दूंगा, लेकिन वह तुम्हारी मदद करेगा कि नहीं ये मैं नहीं जानता, क्योंकि पहले वो हम लोगों में से ही एक था, लेकिन कुछ सालों पहले उसके हाथ में जैकपॉट लग गया और वो हमारी बस्ती छोड़कर शहर में जाकर रहने लगा. अरे वा, शहरात राहतात म्हणजे. तर मी त्यांना भेटूच शकतो. तुम्ही मला त्यांचं नाव आणि पत्ता दिला तरी मी त्यांना जाऊन भेटून येईल, तो वैद्य म्हणाला. तसे ते लोक आता एकमेकांकडे बघून हसायला लागले. अरे भाऊ, आम्ही सांगतो ना, तो आता ट्रक नाही चालवत तर ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतो, त्यामुळे त्याच्याशी भेट काय एवढं सोपं नाही आहे, त्यातल्या एकाने त्या वैद्याला सांगितलं. तसा तो वैद्य विचार करू लागला. लेकिन तू फिकर मत कर, उसकी जो छमिया है ना, उसके साथ अपनी भी सेटिंग है. मैं उससे बात करके तुम्हें उससे मिलवाता हूँ, तो माणूस म्हटला. तसं वैद्याने त्या तिघांकडे बघत त्यांची मान हलवली. तरीसुद्धा जर तुम्ही नाव सांगितलं असतं तर बरं झालं असतं. म्हणजे कसं, मी पण वैद्य आहे. बऱ्याच मोठ्या मोठ्या लोकांकडे मी त्यांचे आजार बरे करण्यासाठी जातो. तर कुणाच्या ओळखीमध्ये काही काम झालं असतं तर, तो वैद्य म्हणाला. तसं त्या लोकांना आता विचित्र नजरेने त्या वैद्याला बघायला सुरुवात केली.
कारण जर तो वैद्य श्रीमंतांकडे काम करणारा असेल तर तो या गरीब वस्तीमध्ये राहून त्या माणसाचा इलाज का म्हणून करेल? हाच प्रश्न त्या वैद्याला सगळ्यांच्या डोळ्यात दिसला. कसं आहे, या श्रीमंत लोकांकडे जे काम करणारे माणसं असतात त्यांना जर कधी काही आयुर्वेदिक इलाज करण्याची गरज पडली तर मी जातो तिथे, मग त्यांच्यामार्फत विचारायला लागेल. त्या वैद्याने त्यांच्या उत्तराचे स्पष्टीकरण दिले. तसं आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते स्पष्टीकरण पटल्यासारखं वाटत होतं. नहीं, तुझे उसकी ज़रूरत नहीं पड़ेगी. मैंने बोला ना, मैं तेरी मुलाकात करवा दूंगा. तू सिर्फ मेरे इलाज के बारे में सोच. त्या माणसाने थोड्या शंकेने सांगितलं. तसं त्या वैद्याने आता त्यावर अजून चर्चा न करता त्याची मान होकारात हलवली. पण मी इथे 2च दिवस आहे, त्यामुळे तुमचा इलाज आपल्याला लवकर सुरू करावा लागेल आणि आमच्या भेटीचंही तुम्हाला लवकर बघावं लागेल. वैद्याने पहिले उपचार आणि नंतर भेट असे मुद्दे घालून सांगितलं. लेकिन अगर 2 दिन में इलाज खत्म नहीं हुआ तो? मतलब अगर ज़्यादा दिनों तक मुझे इलाज की ज़रूरत पड़ी तो? हे बघा, आपण तुमचा उपचार सुरू करून देऊ आणि जर तुम्हाला उपचाराची जास्त गरज पडली तर तुम्ही आमच्या आयुर्वेदिक दवाखान्यांमध्ये एकदा भेट देऊन द्या. नंतर मी तुम्हाला औषधी तुम्ही सांगाल तसं पाठवत जाईल. खरं तर वैद्याला त्याच्याशी पुन्हा मुन्नाच्या भेटीबद्दल बोलायचं होतं, पण आता जर आपण पुन्हा तो विषय काढला तर एखाद्या वेळेस बसलेल्या लोकांना आपल्यावर शंका येईल, असा विचार करून वैद्याने तो विषय तिथेच थांबवला. थोडा वेळ अजून गप्पा मारून तो वैद्य शिरप्याला बघण्याच्या निमित्ताने तिथून उठला. त्या लोकांपासून पुढे चालत आल्यावर वैद्याने त्याच्या खिशात हात घालून एक रेकॉर्डर बाहेर काढलं आणि ते बंद केलं. पुन्हा एकदा त्याने मागे फिरून ते लोक बसले होते त्या ठिकाणी बघितलं तर ते लोक आताही त्यांचे गप्पा मारत तिथेच शेकोटीजवळ होते. तसं तो वैद्य ओठाच्या कोपऱ्यात तिरकस हसला आणि सरळ वस्तीकडे गेला. ज्या माणसावर सगळे विश्वास ठेवत होते तोच माणूस त्यांचा प्रत्येक शब्दाची नोंद घेत होता. पण प्रश्न अजूनही तोच आहे, तो वैद्य नेमका आहे तरी कोण आणि त्याचा खरा उद्देश काय आहे? हे रहस्य अजून गडद होणार आहे पुढच्या भागात. जर तुम्हालाही जाणून घ्यायचं असेल की हा वैद्य कोण आहे आणि मुन्ना व त्या पांढऱ्या मातीचं रहस्य काय आहे तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते हा वैद्य कोण असू शकतो. धन्यवाद.